हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मुगाचा डोसा. आता बरेच जणांना तांदूळ किंवा आंबवलेले पदार्थ चालत नाही, त्यासाठी हा हिरव्या मुगाचा डोसा खूप छान होईल. तर यासाठी मी 1 वाटी मूग घेतलेले आहे. रात्रभर ते 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया. सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा डोसा. आता यामध्ये मी थोडं अर्धा इंच आलं बारीक तुकडे करून घालणार आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला साधा पाहिजे असेल तर साधाही करू शकता. आणि यामध्ये 3 चम्मच तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे डोसा कुरकुरीत होतो. ज्यांना तांदूळ चालत नसेल तर ते साधाही बनवू शकता. तांदळाचं पीठ यूज केल्यामुळे डोसा छान कुरकुरीत आणि वातळ पण होणार नाही. सर्व आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला पाहिजे तेवढी प्रमाण घ्यायचं आहे. पातळ घट्ट डोशाला लागतं त्याप्रमाणे. सर्व हे व्यवस्थित आपण 5 ते 10 मिनटं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल, गुठळ्या राहणार नाही. छान मिक्स करून झालं की हे 10 मिनटं आपण बाजूला ठेवून द्यायचं. यामध्ये मीठ घातलं थोडं चवीनुसार. आता आपण हे 10 मिनटं राहू देऊया. 10 मिनटानंतर इथे डोशाचा तवा ठेवलेला आहे गॅसवर. अगदी झटपट होणारा, पीठ आंबवण्याची गरज नाही, काहीच नाही. तव्याला थोडं तेल लावून घेऊ. त्यानंतर यावर छान असे डोसे आपल्याला करून घ्यायचे आहे. अगदी जाळीदार आणि कुरकुरीत डोसा होईल. तुम्ही याला डोसे किंवा धिरडे पण म्हणू शकता. 2 मिनटं ताट झाकून ठेवायचं. दुसऱ्या बाजूनी पण आपण याला भाजून घेऊ. बघू शकता आपला डोसा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम डोसे खायला. बाय बाय.